नमस्कार मंडळी, आज आपण ऐकणार आहोत स्वामींच्या आशीर्वादाने हरवलेले धन परत मिळाले. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला अशी एक सुंदर प्रेरणादायक कथा सांगणार आहे की चमत्कारिक आहे. श्री स्वामी समर्थ आपल्या भक्तांची कशी काळजी घेतात आणि संकटाच्या वेळी त्यांना एकटं कधीच सोडत नाहीत. जीवनात अशी कधी कधी वेळ येते की सर्व मार्ग बंद झाले आहेत असे आपल्याला वाटते. मनात चिंता आणि निराशा निर्माण होते. पण त्यावेळी जर आपण मनापासून स्वामी समर्थांचे नाव घेतले तर ते आपल्या भक्ताला नक्कीच मार्ग दाखवतात. आजची ही कथा आहे एका साध्या आणि प्रामाणिक माणसाची, ज्याचे मोठे संकट स्वामी समर्थांच्या कृपेने दूर झाले. त्याचे हरवलेले धन कसे त्याला परत मिळाले आणि स्वामी समर्थांनी त्याची कशी मदत केली, ही अद्भुत कथा आज आपण ऐकणार आहोत. ही कथा ऐकल्यानंतर तुमच्याही मनात स्वामी समर्थांच्यावरील श्रद्धा आणखीन वाढेल. तर आपण आता कथेला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांनी मनापासून म्हणा, अनंती कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज ब्रह्मा श्री स्वामी समर्थ. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आजची ही अद्भुत कथा आणि प्रेरणादायी कथा महाराष्ट्रातील एक शांत आणि सुंदर गावात एक गोविंद नावाचा एक साधा प्रामाणिक व्यापारी राहत होता. त्याचे गाव लहान असले तरी तेथील लोक खूप प्रेमळ आणि एकमेकांना मदत करणारे होते. गोविंदाचे एक छोटे किराणा दुकान होते. त्या दुकानातून तो गावातील लोकांच्या रोजच्या गरजेचे सामान देत असे. त्याचा स्वभाव खूप चांगला असल्यामुळे लोक त्याच्यावर खूप विश्वास ठेवत असे. गोविंदाचे जीवन खूप साधे होते. ते खूप कष्टाळू होता आणि रोज सकाळी लवकर उठून आपले काम सुरू करत असे. त्याच्या घरात त्याची पत्नी, 2 मुले आणि वृद्ध आई वडील होते. सगळ्या कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर होती, पण तो कधीही तक्रार करत नसे. मेहनत करून कुटुंबाला आनंदी ठेवणे हेच त्याचे ध्येय होते. गोविंद खूप देवभक्त होता. रोज सकाळी तो देवासमोर आंघोळ करून बसत असे. तो दिवा लावत असे आणि मनापासून देवाची प्रार्थना करत असे. काही दिवसापूर्वी त्याला अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराजांबद्दल माहिती मिळाली होती. त्या दिवसापासून रोज श्री स्वामी समर्थ हे नाव जपू लागला. गावात अनेक लोक स्वामी समर्थांचे भक्त होते. स्वामी समर्थांच्या चमत्काराच्या कथा सांगत असे. त्या कथा ऐकून गोविंदाच्या मनात स्वामी समर्थांविषयी खूप छान बोलायचे. त्याबद्दल त्याच्या मनात खूप श्रद्धा निर्माण झाली. व्यवसाय छोटा असला तरी तो प्रामाणिकपणे काम करत असे. तो कधी ग्राहकांची फसवणूक करत नसे. एक दिवस असे झाले की तो गर्दीत फिरत असताना त्याची पैशाची पिशवी दिसत नव्हती. लगेच आजूबाजूला शोधायला सुरुवात केली, पण पिशवी कुठे दिसत नव्हती. त्याने डोळे बंद केले. स्वामींचा धावा केला, स्वामी मला या संकटातून वाचवा, माझे हरवलेले धन परत मिळवून द्या, असे म्हणाला. स्वामींची शांत बसून प्रार्थना करू लागला. त्या रात्री गोविंद खूप चिंतित होता, पण स्वामींनी त्याचे धन त्याला परत मिळवून दिले. त्याला खूप आनंद झाला. कितीही मोठे संकट आले तरी देवावरचा विश्वास कधीही सोडू नये, कारण देव नेहमी योग्य वेळी मदत करतो. तुम्हाला आजची ही स्वामी समर्थांची प्रेरणादायी कथा कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.